नमस्कार. मी अमोल गावडे सामाजिक संघर्षामधून बोलतो आहे. मुलीनो, तुमच्यासाठी एक आनंदाची खुशखबर घेऊन आलो आहे. जर तुम्ही लग्नाच्या असाल आणि वाई सातारामधील असाल तर तुमच्यासाठी हा मुलगा वाई सातारामधील आहे. याचं लग्न करायचं आहे आणि त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी जे आहेत बागवेसाहेब, त्यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे, ती तुम्ही ऐकू शकता. सर्वात म्हणजे मुलीनो, आम्ही जेवढ्या बातम्या देतो आहे त्या खऱ्या असतात, त्यांच्या आवाजात असतात. म्हणजे जे ज्यांना लग्न करायचं आहे ते स्वतः रेकॉर्डिंग देतात, आवाजात असतात आणि चुकीचे नसतात. त्यांचा प्रत्यक्षात आम्ही फोन नंबर शो करतो आहे, म्हणजे तुम्हाला घरी बसून पूर्णपणे मोफतमध्ये तुम्हाला भरपूर संपर्क मिळत राहतील, हे लक्षात घ्या. कारण बऱ्याच ठिकाणी एजंट लोक काय करतात, पेमेंट देऊनसुद्धा लग्न जुळवत नाहीत किंवा मुलींचे फोटो चुकीच्या पद्धतीने वापरले जातात. तो प्रकार इथे होत नाही. आम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही शेअरसुद्धा करू शकता, परंतु हा व्हिडिओ नक्की ऐकून घ्या आधी. आणि जर तुम्हाला बरं वाटलं किंवा चांगलं वाटलं तर तुम्ही इतर ठिकाणी शेअर करायला हरकत नाही आहे. हॅलो. हॅलो. हां, सामाजिक संघर्षमधून बोलतोय. हा, बोला ना. हां, कोण होतं तुमचं? पुतण्या लग्नाचं आहे ना? नाही, शाडूचा मुलगा आहे. तुमच्या झाडूचा मुलगा आहे ना? हो. कुठे असतात ते? ते वाईमध्ये असतात, सातारा वाईमध्ये. सातारा वायूमध्ये. हा. कुठे कामाला कुठे आहेत ते? कामाला वाई MIDC मध्ये आहे. हां. MIDC मध्ये काय काम करतात ते? ते कंपनीमध्ये आहेत आणि त्यांना चांगला पगार पण चांगला आहे. 35,000 पगार आहे त्यांना. महिन्याचा 35,000 पगार आहे. हा. किती वर्षाला तिथे ते कामाला आहेत? हे जो दुसरा मुलगा आहे ना, हां. छोटा, त्याला 22 का 25,000 आहे. हां. नाही, ज्यांना मोठा 35,000 पगार आहे ना, ते किती वर्षाला आहे त्यांना त्या कंपनीमध्ये? ते 1991चं त्यांचा एज आहे. 91चा? हा. हां. जन्मतारीख त्यांची? तुम्हाला मी 91चाच पाठवलाय ना. हो, बघितलं मी. हा, ते त्यांचंच बघायचं होतं. हां. पहिलं मोठ्यांचं करायचं होतं. हां. आणि हे 3,000 मध्ये हे दोन्ही बसतात का गावडे सर? काय बोलले ते मला बोलले होते, 3,000 मध्ये हे दोन्ही पण बसतात. हां. तर तुम्ही दोन्ही बसवताय का एकालाच बसवताय 3,000 मध्ये? ज्यांची 35,000 त्यांना पगार आहे ना, त्यांच्या पण पहिले ऍडव्हर्टाईज देऊया. हा, तुम्हाला बरोबर. समोरून फोन येतील. ठीक आहे. ओके. ते जे फोटो हा, बायोडेटा बघितलाय. जात कोणती आहे? हिंदू मराठा 96 कोळी. त्यांना हिंदू मराठा ना? म्हणजे किती भावंड आहेत ती? दोघच आहेत भाऊ. एक बहिणीचं लग्न झालेलं आहे, ते काय नसते. आई वडील त्यांचे कुठे असतात? गावी असतात. गावी असतात. ते एकत्र कुटुंब राहतात. हो. हे चौघे एकत्रच आहेत ना. आता लग्न नाही त्यामुळे ते जरा टेन्शन मध्ये, आणि वडिलांचं बायपास सर्जरी झाले ना, ते थोडं टेन्शन मध्ये. म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका, आपल्याकडे एक संस्था आहे. आपली हे संस्थेचं नाव सांगितलं तर मी म्हटलं त्यांना मी तुम्ही कधीपासून सांगतो. आमच्या संस्थेला ओळखता? मी आता झाले 1 महिना जवळजवळ मी हे करतोय. मे महिन्यात पण वार्ता झाली होती गावडे सरांची, पण माझं काही गोष्टी मी काय झालं, लातूरला लातूरला आश्रम आहे, तिथे एक गरीब असे म्हणजे मुले असतात ना, आपल्याला पण वाटतं कुठेतरी मुलांचं व्यवस्थित व्हावं. बरोबर. ते मी करायला गेलो पण ते फ्रॉड निघाले. त्यामुळं दुसऱ्या एक माणसाला विचारलं तर तिकडे उदगीर मध्ये तालुक्यामध्ये हे असं रिद्धी सिद्धी आश्रम आहे का? तर म्हणजे नाही, ते आश्रमच नाही. मग मला वाटतं ते पैसे माझे फुकट गेले, 6,500 रुपये. अरे पण फुकट फ्रॉडवाले, मला टेन्शन आलं. आता त्या बिचाऱ्यांचे ते पैसे पाठवायला सांगितले, त्या पोरीची वार्ता पण झाली आणि त्या मॅडमनी करून दिली. परत पैसे भरले ना, तो फोनच उचलले नाही माझे. अरे वा. नाही, आमच्या चॅनलवरती तुमची काहीच फसवणूक होणार नाहीये. तुम्ही आमच्या नाही चॅनल पूर्ण सर, बघू सरांना शकता. मी किती महिने झाले, मी त्यांचा 1-2 महिने पासून व्हिडिओ बघतोय. चांगलं आहे त्यांचं. आणि तुम्ही पण चांगलं एक कार्य करत राहा. मी तुम्हाला अजून म्हणजे गाईड वगैरे देऊ आपण, म्हणजे असं स्थळ वगैरे देत राहील मी तुम्हाला. हो, तुमचं पण मुलाचं नक्की लग्न ठरणार. तुम्हाला समोरून फोन येले जातील. आम्ही कोणत्याही एजंटचं काम करत नाही.
बरोबर. हा, कारण आमची संस्था नाही कसं सांगितलं ना सरांच्या मी व्हिडिओ पाहतो ना ओके सरांचं सांगितलं तर त्यांनी एक व्हिडिओ मध्ये मुलाखत घेतली होती हा डोंबिवलीचे आणि ते आहेत त्या मुलीला वडील नाही वाटतं हा आणि आहे कोल्हापूरचे आजरा का काय तालुका कोल्हापूरचे. हा हा ती मुलगी म्हणजे वयामध्ये बसत होते 92चे का किती तरी हो 92 का 92. तर ते अशा मुलगीची तर चर्चा झाली असते ना तर हे वयामध्ये एक 2 वर्षाचाच फरक होता. 91 आणि हे 92-93 असेल मुलगी मला वाटतं. बरोबर ते आईशी त्यांनी सरांनी घेतलाय मोबाईल नंबर. हा हा जर कोणाचा फोन आला ओके तर आईंना विचारणार डायरेक्ट मुलीला, कारण मुलीला फसवणारे लय लोक असतात ना आणि हो चाबराट हो लोक लय. म्हणूनच आम्ही मुलींचा मोबाईल नंबर कधी कुठे दाखवत नाही, पण नाही फोटो पण ते आम्ही दाखवत सर्वात नाही. लय एक नंबर काम आहे तुमचं आणि मला पण आवडलंय काम. आणि मी अजून त्या दुसरे पण भावाचं तुम्ही हे तर चांगलं केलं तर मी दुसरे पण स्थळ वगैरे देत राहील ना. हो हो नक्की नक्की. हो. तर आपली मुलांची फी किती 700 रुपये आहे का किती? कोणती? मुलांची फी वगैरे किती आहे आपली 3000 रुपये ना? हो 3000 रुपये एका जाहिरातीसाठी आम्ही 3000 रुपये घेतो. हा मुलींची नाही ना फी? नाही मुलींची आम्ही फी घेत नाही. बरं बरं. एक तुम्ही म्हणलं कुठे असता? तुम्ही पण त्या मी मुलासोबत मुंबईला असतो. मी मुंबईला असतो. त्यांची इथं वाशीला पण रूम आहे शेळपाट्याला. ओके ओके. आणि कल्याण डोंबिवली रस्ता आहे ना शेळपाटा हो हो माहिती आहे तिथे एक रूम घेतली त्यांनी. वाय मध्ये पण आहे. हो हो दोघांना 2 शटल आहेत आणि ते लहान मुलगा पण वायला आता त्याची कंपनी ट्रान्सफर झाली तर ते कंपनी त्यांना वायला घेऊन गेले. दोघं सांगतेच आहेत कामाला बरोबर मुलं दोघंही एकत्रच आणि चांगले आहेत माळकरी आहेत. आई वडील माळकरी आहेत काय प्रॉब्लेम नाही. तर तेवढं तुम्ही जरा हो प्रयत्नांचे नक्की परमेश्वर नक्की सर नक्की. करून टाका. मी तुम्हाला कुठे अनेक स्थळ देण्याचं काम करून टाक. हो मी पण सेल्समन आहे ना सर. हो हो बोललात तुम्ही. हो हो. हो चालेल. माझे पण 2-2.5 हजार पार्ट्या आहेत मुंबईमध्ये. तुम्ही सेल्सचं काम करता का? हा सेल्समनशिप. मी सन अंब्रेला कंपनीमध्ये कामाला. ओके ओके 35 वर्ष झाले मला पण कामाला. ओके ओके. तुमचं पण गाव हेच आहे का सातारा? सातारच्या वाईचीच आहे मी पण. ओके ओके ओके. वरती जोमधरणाच्या वरती आमचं गाव आहे आणि यांचं पण त्या रोड दोन्ही साईडने धरणाच्या रस्ता आमच्या गावावरून गेलाय. बरं वायवरून कृष्णा नदी आहे ना हा हा डाव्या साईडने बघा धरणाच्या डाव्या साईडने रस्ता असा येडा मारून आमच्याकडे आलाय. बरं आणि गणपती मंदिर आहे ना वाईचं हा तिकडून त्याच्या बाजूला पण रस्ता सरळ डायरेक्ट वेस्टनं सरळ गंगापुरीमधून सरळ मेनवली वगैरे आसरे भोगाव हे गावा धरून आबिपुरी वगैरे जाऊन राईट साईडने पण हा रस्ता आमच्याकडे आलाय. आमचं सेंटरला आहे असं धरणाचं पाणी आमच्या गावापर्यंत आलेलं आहे. बरं पण फ्रंटला आहे असं आमचं हायस्कूल वगैरे सगळं पद्धती. हा पण जर तुम्ही हे काम वाशिवली गाव माझं हो हो चालेल. आणि त्यांचा मालच पुढे आहे. आता ते दोघे भाऊ वाय मध्ये येतात चांगले माळकरी आहेत. आई वडील माळकरी आहेत. त्या दोघांचं जरा चांगलं करा प्लीज रिक्वेस्ट आहे तुम्हाला. हो नक्की नक्की. सरांना पण सांगा विचारत होते. हो हो सांगतो. नाही तर मी करेन कधीतरी फोन वार्ता करेन. हो चालेल चालेल. ती मुलगी मला बरं वाटत होती जरा डोंबिवलीमध्ये. हो आम्ही ऍडव्हर्टाईज टाकली ना तुमची जाहिरात की तुम्हाला फोन येतील समोरून आणि तुम्हाला खरे मुलींचे फोन आहेत. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. माझा नंबर दिलाय ना हा नंबर? हो हो तुमचा नंबर दिलाय मी. तुमचा हा नंबर मुलाचा नंबर म्हणून आम्ही 9930161023 हा आम्ही नंबर दिलाय. ठीक आहे चालेल. ओके सर ओके. थँक्यू.